या या मंदार, अनुष्काबाई, हात पाय धुवून घ्या. अहो सुनंदाबाई, अहो बाहेर या, तुमच्या नाचसून आल्या आहेत. तो माणूस हसत आतल्या दिशेने नजर फिरवत बोलला. तसा आतमधून एक म्हातारी बाई लगबगीने बाहेर आली. तिने मंदार आणि अनुष्काला पाहिलं तसं लगेच मंदारच्या जवळ आली. किती दिवसांनी आला बाबा. तिने मंदारच्या तोंडावरून मायेने हात फिरवला आणि पुन्हा स्वतःच्या हातांची बोटं कडाकड मोडली. आजी, ही अनुष्का आणि ही गार्गी. मंदार ओळख करून देत बोलला. हीच का तुमची बायको? चांगली हाय दिसायला. लग्नाला यायला जमलं नाही आम्हाला. तुमच्या आजोबांचे गुडघे जरा जास्तच त्रास द्यायला लागले आता. ती सुनंदा आजी बोलली. मंदारने अनुष्काला इशारा केला तसा अनुष्का लगेच खाली झुकली आणि तिने आजीच्या पाया पडली. आता पुढे. सौभाग्यवती भाऊ. आजीने लगेच अनुष्काच्या डोक्यावर हात ठेवला आणि अनुष्का मग झोपड्यावर बसलेल्या आजोबांकडे गेली आणि त्यांच्या पाया पडली. त्यांनी पण तिला आशीर्वाद दिले. राघव कुठे आहेत? तुम्ही बोलला होता की ते पण येणार आहेत. आजोबांनी मंदारकडे पाहून विचारलं. तो बाहेर आहे, फोनवर बोलतोय. मंदार बोलला. त्यांना आतमध्ये बोलवा, आजोळ आहे त्यांचं. ते आजोबा बोलले. तसं मंदारने गार्गीकडे पाहिलं. गार्गी, राघवला घेऊन ये जा. मंदार तिला बोलला. ती थोडं गोंधळली. हा मला का सांगतोय? तिने त्याच्याकडे थोडं विचित्रपणे बघितलं. जा ना आणि घेऊनच ये. मंदार शेवटच्या शब्दावर जोर देत बोलला. मग मात्र ती बाहेर गेली तर राघव कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात तिला गाडी स्टार्ट झाल्याचा आवाज आला. तिने लगेच त्या दिशेला पाहिलं तर राघव गाडी घेऊन चालला होता. याला काय झालं? हा कुठे चालला? शिट, याला थांबवायला हवं. याला घेऊनच जायचंय. ती पळतच त्याच्या गाडीसमोर जाऊन उभी राहिली. तसं त्याने लगेच ब्रेक मारला. ती मग त्याच्या खिडकीजवळ गेली. तोवर त्याने काच खाली केली होती. तिने खाली वाकून त्याच्याकडे पाहिलं तर तो रागात दिसला. आर यू मॅड? गाडी सुरू होती कळलं नाही का? अशी कशी मध्येच येऊन उभी राहिली? हार्ट अटॅक येईल मला तू जर असं वागत राहिलीस तर. राघवने रागात तिला विचारलं. तुम्ही कुठे चाललेला? तिने थोडं दम देत विचारलं. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. तो थोडा रूडली बोलला. आतमध्ये चला, सगळे वाट बघत आहेत. ती केस कानामागे घेत बोलली. मी इथं नाही राहू शकत. इथं शेजारी हॉटेल आहे, तिथं चाललो आहे. तो आता शांतपणे बोलला. का? इथं काय प्रॉब्लेम आहे? इथं माती आहे म्हणून तुम्ही तिकडं चाललात का? गार्गीने गोंधळून विचारलं. तू वेंदेळी आहेस, जा आतमध्ये. राघव वैतागून बोला. गार्गीला वाईट वाटलं, पण मंदार बोलला त्याला घेऊनच ये म्हणून मग तिने थोडी हिंमत एकटवली. तुम्हाला इथं राहायचं नव्हतं तर मग का आलात? तिने विचारलं. तसं त्याने रागात तिला पाहिलं. तिने एकदम चेहरा बारीक केला. सर, तुमचं आजोळ आहे. चला ना, मला तुमच्या आजी आजोबांना भेटायचं आहे. ती धीर एकटवून थोडा हट्ट करत बोलली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं. हिला वेड लागलं का? काहीसे असेच भाव होते त्याच्या चेहऱ्यावर. चला ना प्लीज, मला इथं राहायचं आहे. गार्गी त्याच्यापासून नजर चोरत बोलली. आपण असं काही वागतोय हेच तिच्यासाठी थोडं विचित्र होतं, पण तरीही आज ती अशी वागत होती. तुला राहायचं आहे तर राहा, मी कुठे तुला नाही बोललो आहे, तो बोलला. तुम्ही पण या ना प्लीज, ती थोडं बारीक तोंड करून बोलली आणि यावेळी राघव तिचा क्यूट फेस पाहून विरघळला. ओके, एका अटीवर, तो सुस्कारा सोडत बोलला. कोणती? तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. इथं असेपर्यंत मी सांगेल तसंच वागायचं, तो बोलला. म्हणजे? ती अजूनही गोंधळली होती. से यस, तो जोरात ओरडला. तसं ती घाबरली. येस येस, ती लगेच बोलली. गुड,
बाजूला जाऊन उभी राहा, तो बोलला. ती गाडी लगेच गाडीपासून बाजूला झाली. त्याने मग गाडीजवळ पार्क केली आणि गाडीतून बाहेर पडला. तर गार्गी त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होती. बाप रे, मी याला मनवायला सक्सेसफुल झाले. राघव मराठेने माझं ऐकलं. गार्गीला आता तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण त्याने ऐकलं म्हणून मनातच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण त्याने एक अट काय ठेवली की असंच बोलला. विचार करतच ती लगेच त्याच्या मागे धावली. दोघे पण आतमध्ये आले तेव्हा दरवाजामध्येच त्यांना हसण्याचे आवाज येत होते. थोडं आत जाताच गार्गीला मगाचेच आजी आजोबा सोफ्यावर बसलेले दिसले. आता त्यांच्या सोबत मंदार आणि अनुष्का पण बसले होते. पण आणखी कुणीतरी मुलगी पण दिसत होती. पाठमोरी असल्यामुळे गार्गीला तिचा चेहरा दिसला नाही. हे राघव आला, मंदार दरवाजाकडे बघत आनंदाने बोलला. तसं आजी आजोबांनी लगेच त्याच्याकडे पाहिलं. या आज कुठे वाट चुकली तुमची, चक्क आजोळी आलात, आजोबा हसत बोलले. आणि त्याचवेळी हॉलच्या दरवाजामध्ये कुणीतरी चालत आलेलं गार्गीला जाणवलं. पण पडदा असल्यामुळे काही स्पष्ट दिसलं नाही. राघवने जबरदस्ती स्माईल दिल्यासारखे केलं आणि जाऊन मंदारच्या शेजारी बसला. गार्गी पण अनुष्काच्या जवळ जाऊन बसली. राघव कसे आहात? राज कसा आहे? तो चांगलाच आहे म्हणा, आम्हाला फोन येतो त्यांचा, आजी बोलली. सगळे ठीक आहेत, राघव बोलला. गार्गी अजूनही पडद्याच्या आरपार बघण्याचा प्रयत्न करत होती. कोणीतरी चोरून नक्कीच बघत होतं. पण कोण होतं? ती विचार करत होतीच की अनुष्काने तिला कोपरा मारला तसं गार्गी व्यवस्थित बसली आणि समोर पाहिलं. समोर एक तरुण सुंदर मुलगी बसली होती, राघवकडे एकटक बघत. गार्गीला थोडा रागच आला. त्याचवेळी आजोबा ओळख करून देऊ लागले. बरं निशा, तुम्हाला राघवना भेटायचं होतं ना? हे बघा आलेत ते. आणि राघव ही आपल्या दूरच्या नात्यातली आहे. सध्या शिक्षणासाठी इथं आले आहे. चांगली इंजिनियर होणार आहे बघा. शेवटच्या वर्षाला आहे कोल्हापूरला. आजोबा त्या मुलीची ओळख करून देत बोलले. हॅलो. ती मुलगी एकदम उत्साहात आणि थोडं लाजत बोलली. हाय. राघवने पण तिला ग्रीट केलं. तेवढ्यात एक बाई लिंबू सरबत घेऊन आली. बरं सखू, अगं यांचं लिंबू सरबत पिऊन झालं की यांना त्या साफ केलेला रूम दाखव. आणि हो, या राघव साहेबांना ती सगळ्यात स्वच्छ रूम दाखव. त्यांना धूळ खपत नाही काय? आजोबा हसत बोलले. राघवने काहीच रिॲक्शन दिली नाही. पण त्याने ते लिंबू पाणी पण पिलं नाही. थोड्याच वेळात सखूने त्या सगळ्यांना रूम दाखवल्या. वाडा जुना असला तरी पण सगळ्या सोयी होत्या. गार्गीला बरोबर अनुष्काच्या जवळची रूम भेटली होती. पण यावेळी राघवची रूम मात्र वरती होती. ते पाहून तिचं मन खट्टू झालं. तिने तिची बॅग तिथल्या छोट्या बेडवर टाकली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली. हिरवागार निसर्ग, स्वच्छ वातावरण, बाहेर पक्ष्यांचे थवे उडताना दिसत होते. तिथल्या बायकांचे आणि लहान मुलांचे भांडण्याचे, खेळण्याचे आवाज येत होते. आणि तिला ते वातावरण अगदी नवीनच होतं, पण तरीही आवडलं. तेवढ्यात मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे तरसाए, तिच्या फोनची रिंगटोन वाजली. तसं तिने लगेच ती फोनजवळ आली तर स्क्रीनवर राघवचं नाव झळकत होतं. हाय. त्याचं नाव पाहून सुद्धा आजकाल तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. गालावर एक स्माईल येत होती. तिने लगेच फोन उचलला आणि रिसीव केला. हॅलो. गार्गीने छातीवर हात ठेवून उत्तर दिलं. कम टू माय रूम. त्याचा पलीकडून आवाज आला. का? तिने विचारलं. डोंट आस्क मी क्वेश्चन. अट माहीत आहे ना? जस्ट कम फास्ट. त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. सनकी सायको हिटलर असा कसा आहे हा? तरी पण माझाच आहे. ती मनातच विचार करत थोडा लाजली
आणि लगेच बाहेर पडली. ती जेव्हा राघवच्या रूममध्ये आली तेव्हा तो नुकताच फ्रेश होऊन आलेला. क्लोज द डोअर. तिला दरवाजामध्ये बघून तो बोलला. तिला थोडा संकोच वाटू लागला. इथले लोक काय समजतील? ती तिथंच थोडं घुटमळली. आय सेड क्लोज द डोअर. त्याचा पुन्हा आवाज आला. तसं तिने घाबरून लगेच दरवाजा लावला. नाव कम हिअर. तो शर्टचे बटणं काढत बोलला आणि तिचे डोळे विस्फारले. ती एकदम स्तब्ध होऊन तिथंच उभी राहिली. त्याने शर्ट काढून फेकला आणि पलंगावर पालथा झोपला. तरीही ती तिथंच उभी होती आणि त्याचं उघडं शरीर पाहून तिने नजर खाली केली. जान, डोंट वेस्ट टाईम, कम हिअर. तो थोडं वैतागून बोलला आणि गार्गीच्या पोटात गोळा आला. हा काय बोलतोय? याला इथं येऊन झटका वगैरे आला नाही ना? तिने घाबरून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.